तो विद्यते भावो नाभावो विद्यते सत उभयोरपि उष्टोन्तस्त्य नयोस्तत्वदर्शिभिः। जे तत्वदर्शी पुरुष आहे त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही। या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे। तात्पर्य: परिवर्तनशील शरीर स्थायी नसते। आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते। पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो। पदार्थ आणि आत्मा यांमध्ये हाच भेद आहे। स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो। निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे। विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे। सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत। सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे। अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो। अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय। कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो। जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण त्यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो। वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्तीस्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे। अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते। 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात। जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते। म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंतांच्या अधीनच असतात। अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे। असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे। अविनाशी तू तद्विद्वी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्याय न कश्चित् कुर्मती। जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे आणि तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही। तात्पर्य: या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याचा स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे। संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो। शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते। हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो। एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही। म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते। या जीवाचे परिणाम केसाच्या वरच्या अग्राच्या 1 सहस्त्रकांशा इतके आहे असे सांगण्यात येते। याची पुष्टी श्वेताश्वतरोपनिषदात करण्यात आले आहे। बालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च भावो जीव सविज्ञेय स चानत्याय कल्पते। केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिणाम होईल। याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते। केशाग्रशतभागस्य शतांशः
सादृशात्मक जीव सूक्ष्मस्वरूपोय संख्यातीतो हि चित्कण. आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आहे व त्यांचे परिणाम आकार हे केसाच्या अग्रभागाच्या 1/1000 इतके आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कण हा भौतिक अणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कण आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतनारूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजेच मृत शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आल्यामुळे असते, ते आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिणामासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धिद्वाराने जाणता येते. हा परमाणुरूप याच प्रकारच्या प्राणांत म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव उद्गोचर होतो. विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अणुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णुतत्व आहे असे म्हणू शकते. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदाप्रमाणे हा अणुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. हा अणुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अणुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्यांकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्त्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरीसुद्धा वैद्यकीय शास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अंशूशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंतांचे अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहे. यांना प्रभा आणि पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवानांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. अंतवंत इमे देहा नित्ययोत्या शरीरिण अनाशिनो प्रयेमस्य तस्मादृध्यस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा
निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. तात्पर्य: स्वभावतच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचे तर दूरच, पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूपस्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्यांच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. य एनं वेत्ति हंतारं यश्चैन्य मन्यते हतम् उभौ तो न विजानीतो नायं हन्ति न हन्त्यन्ते. ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य: जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शास्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही. त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंस्यात सर्वभूतानि म्हणजे कोणाचीही हिंसा करू नये हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणत्याही शरीराची अधिकारविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरीखातर नव्हे तर धर्मतत्त्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले आहे. न जायते म्रियते वा कदाचि न्यायं भुक्त्वा भाविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हत्यन्ते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. तात्पर्य: गुणात्मकदृष्ट्या परमात्माचा सूक्ष्म अणुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही, मरतही नाही. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन अर्थात ज्याचा जन्म झाला आहे
अशी इतिहासातही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील काही तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाहीत. शरीरातून उत्पन्न होणारी उपफले म्हणजे मुले-बाळे आहेत व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे असतो. कठोपनिषदातही याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चिन्यायम कुतश्चिन्नं बभूव कश्चित् अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हत्यन्ते हन्यमाने शरीर. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये एक विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. त्याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्यपूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. याची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अणोरणीयन्म हतो महीयान्मात्मास्य जंतो निर्हितो गुहायां तमक्रतु पश्यति वीतशोको धातु प्रसादान्मही मानमात्मनः. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यांमधून मुक्त झाला आहे, केवळच तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून म्हणजेच आध्यात्मिक गुरूकडून ध्यानप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. वेदाविनशिणं नित्यं य एनमज वयं कथं स पुरुष पार्थ कम ध्याययाति हन्तिकम्. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल? तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर
अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येणार नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फर्मावितो. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी व्यक्तीला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारक आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रीत्यर्थ युद्धकर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्यायप्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वासांसी जीर्णार्णी यथा विहाय नवानी गृह्यन्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नैन्यानि संयाती नावानी देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा ही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तात्पर्य: अनुरूप आत्म्यांकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांनासुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमार्यावस्था आणि कौमार्यावस्थेतून तरुणावस्था आणि पुन्हा तरुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो, याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्माही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतात. मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वरोपनिषद यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आली आहे. त्यांपैकी एक पक्षी म्हणजे अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी म्हणजेच कृष्ण हे आपल्या मित्राकडे केवळ पाहतात. गुणात्मकदृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांमध्ये एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यांमधील एकजण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोपनिषद आणि श्वेताश्वरोपनिषद दोन्हीही या विधानाला पुष्टी देतात. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचती मुह्यमान यष्टुम यदा पश्यत्यन्नमिषमस्य महिमानमिति वीतशोक. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले
तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंतांकडे तो ज्या क्षणी पाहतो, त्यांची महानता जाणतो, तत्क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतांतून मुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्यमित्राकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे पाहिले आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. ह्याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे. यज्ञविधीवर किंवा योग रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगांतून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते. नैनम छिद्दन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यन्यत्पो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवतही येत नाही. तात्पर्य: तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्रांवर व्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून बनलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारीसुद्धा अग्निशस्त्रांमध्ये केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्त्वांपासून बनवलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी म्हणजेच वरुणास्त्रांनी केला जात असे. पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांनी पवनास्त्रांचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्यांचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे असा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्याला अलग करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विझतात, त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंतांच्या सान्निध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भागवतातही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणुकीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही.